माणसा माणसा कधी होशील माणूस, माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी झाला माणसाचा काणूस, लोभापायी झाला माणसाचा काणूस. या बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी ह्या फक्त ओळी नाहीत, तर आजचं माणसाचं स्वभावदर्शन घडवणाऱ्या, नितांत वर्णन करणाऱ्या ह्या कवितेच्या ओळी आहेत. मित्रांनो, अशीच घटना घडलेली आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावी. नेलकरंजी या गावातली घटना म्हणजे साधना धोंडीराम भोसले, वय वर्ष 17, 17 वर्षाची मुलगी, इयत्ता 10वी मध्ये, ज्या मुलीचा नेलकरंजी महाविद्यालयामध्ये पहिला क्रमांक येतो, घरामध्ये आनंदी आनंद वातावरण होतो. आपली मुलगी आपलं नाव रोशन करणार, यासाठी मुलीला डॉक्टर करायचं हे वडिलांचं स्वप्न असतं आणि धोंडीराम भोसले मुलीला पुढील शिक्षणासाठी आटपाडीला घालतात. आटपाडीला चांगल्या क्लासेसमध्ये ट्युशन लावतात. नीटचा अभ्यास करते मुलगी. डॉक्टर व्हायचं स्वप्न वडिलांचं पूर्ण करण्यासाठी ती आटपाडीला जाऊन राहते आणि एका सराव परीक्षेमध्ये तिला थोडीशी मार्क कमी पडतात. शनिवार रविवार लागून सुट्टी आल्यामुळं ती साधना घरी जाते आणि घरी सुट्टीला गेल्यानंतर दिवस होता शुक्रवारचा, तारीख होती 20 जून 2025. या 20 जूनच्या रात्री म्हणजे शुक्रवारीच्या रात्री वडील धोंडीराम भोसले, या धोंडीराम भोसलेंनी साधनाला बोलवून घेतलं आणि विचारलं, तुला टेस्टला किती मार्क पडलेत? त्यावेळेस साधनानं सांगितलं, मला मार्क्स कमी पडलेत. मार्क सांगितले आणि वडिलांना राग आला. वडील तिला बोलायला सुरुवात केली, रागारागाने बोलायला लागले. त्यावेळेस साधनानं एकच वाक्य सांगितलं, की बाबा, तुम्हीही अभ्यास करायचात, परंतु तुम्हीही हुशार नव्हतात, तुम्हालाही मार्क्स कमी पडायचे, तुम्ही डॉक्टर झाला नाहीत, तुम्ही साधे शिक्षक आहात, कलेक्टर झाला नाही. वडिलांना मुलीने दिलेलं हे उत्तर आवडलं नाही आणि जवळच एक जात्याची खुंटी पडली होती. ते जात्याची खुंटी वडिलांनी घेतली आणि साधनाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. एवढी मारहाण केली की दुर्दैवानं साधना याच्यामध्ये प्रचंड जखमी झाली आणि दुर्दैवानं याच अवस्थेमध्ये साधनाचा मृत्यू झाला. या या घटनेच्या पाठीमागची घटना नेमकी काय आहे, तर वडील धोंडीराम भोसले गावातील शाळेमध्ये एक माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतात. साधनाची जी आई आहे, जी धोंडीराम भोसलेंची जी बायको आहे, ती गावची माजी सरपंच आहे. म्हणजे हे कुटुंब शिक्षित कुटुंब आहे. दुर्दैवानं मित्रांनो, एक शिक्षक आपल्या मुलीला कमी मार्क्स पडले म्हणून मारत असेल, तर आत्ताची गुणांची स्पर्धा ही जीवघेणी झाली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या मुलानं डॉक्टर झालं पाहिजे, माझ्या मुलानं इंजिनियर झालं पाहिजे, यासाठी भरगच्च क्लास लावले जातात आणि क्लासमधून मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये साधनाचा जीव गेलेला आहे. आज फक्त साधनाचा जीव गेलाय, अशा अनेक साधना दुमसून दुमसून आतून आतून रडत आहे की बाबा, मला अभ्यास करायचा नाही, बाबा मला डॉक्टर व्हायचं नाही, मला हे आवडतंय, मला ते करायचंय. दुर्दैवानं आज मला सांगावंसं वाटतं की सचिन तेंडुलकरचे वडील जर सचिनला म्हणाले असते की तुला डॉक्टर व्हायचंय, तर भारतीय क्रिकेट विश्वाला सचिन तेंडुलकर मिळाले नसते. लता मंगेशकरच्या आई जर लता मंगेशकरला म्हटली असती, लता तुला इंजिनियर व्हायचंय, तर संगीत विश्वाला लता मंगेशकरचा आवाज ऐकायला मिळाला असता का? दुर्दैवानं आज इथल्या पालकांना, इथल्या शिक्षकांना माझी विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपण आपण विद्यार्थ्यांचे पालक आहोत, विद्यार्थ्यांचे मालक बनण्याची गरज नाही. आज दुर्दैवानं ह्या क्लासेसच्या क्षेत्रामध्ये मुलांना क्लासला घालायचं आणि परतफेड काय मागायची, तर मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. म्हणजे आज मला वाटतं ही गुणांची स्पर्धा मुलांसाठी जीवघेणी झालेली आहे. हे थांबवायचं असेल तर शिक्षण हे माणूस घडवण्यासाठी असतं, ही फक्त नोकरीचं माध्यम बनता कामा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल विपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे जग बदलण्यासाठी शिक्षण घ्यावं असा म्हणणारा काळ कुठं आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की मॅन मेकिंग एज्युकेशन, म्हणजे माणूस घडवणारं शिक्षण ही आज काळाची गरज आहे. परंतु आज माणूस घडवणारं शिक्षण नाही, तर फक्त नोकरी मिळावी, नोकरीतून पैसा मिळावा, पैशातून स्वार्थ साधला जावा, यासाठी मित्रांनो आज ही सगळी स्पर्धा आहे. एकदा आपल्या मुलांना विचारा की तुला काय व्हायचंय, तुला अभ्यास करायचा का? परंतु हे सगळं बाजूला राहिलं. दुर्दैवानं फक्त आपलं नाव मोठं झालं पाहिजे, आपल्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे आणि यातून आपली गरज भागली पाहिजे. म्हणजे एक तत्ववेत्ता म्हणतो की माणूस हा विचारशील प्राणी आहे. माणूस हा विचारशील प्राणी आहे की नाही मला माहिती नाही, पण आजचा माणूस हा गरजवंत प्राणी झालेला आहे आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्याची स्वप्न तो मुलांवर लादतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपली स्वप्न आपल्या मुलांवर लादू नका. त्यांना काय व्हायचंय याचा विचार करा. तर मला वाटतं सशक्त भारत, सक्षम भारत घडेल, तरुणांचा भारत घडेल. शेवटी फक्त एवढंच म्हणतो, बेईमानों की दुनिया में ईमानों से डर लगता है, बेईमानों की दुनिया में ईमानों से डर लगता है, सैतानों की बात न करो,
इंसानों से डर लगता है, सैतानों की बात ना करो. इंसानों से डर लगता है. माणसाला माणसापासून भीती वाटावी असं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. हे थांबवायचं असेल तर कृपया आपण माणूस बनूया. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.